तर सुरुवातीला ना म्हणजे जेव्हा माझं नवीन-नवीन लग्न झालं होतं आणि आम्ही रूमवर गेलो होतो, मग मला वेगवेगळं असंच काही करून पाहायची आवड होती. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे मेंदूवडा. मी किती वेळा अशी डाळ भिजवली असेल, किती वेळा मिक्सरला बारीक केली असेल आणि मेंदूवडे बनवून पाहिले असतील ना, तर काही ना काही त्यात तर राहायचंच म्हणजे ते असे टेस्टी लागायचेच नाही किंवा व्हायचेच नाही तसे. एकतर ते तेलकट तरी व्हायचे किंवा आतमधून जाळीदार अजिबात व्हायचे नाही किंवा मला मेंदूवडे तेलातच टाकता यायचे नाही किंवा पीठ फेटायचं तेव्हा कळतच नव्हतं. नंतर हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या आणि हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी जमायला लागल्या तेव्हा आता कुठे मला एकदम उडपी हॉटेल स्टाईल आणि एकदम परफेक्ट असे सुपर सॉफ्ट, सुपर स्पॉन्जी, जाळीदार, कमी तेलकट आणि कुरकुरीत हे असे मेंदूवडे जमायला लागलेत. आता मेंदूवडा ना वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. कोणी झाऱ्याच्या मदतीने करतं आणि काहीच नसेल झंझट करायचं ना तर असा मेंदूवडा मेकरसुद्धा मार्केटमध्ये मिळतो आणि मी तर हे दोन्हीही नाही केलं ना तर हाताने सुद्धा पटपट होतात. तर चला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा.